श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामी म्हणतात, बाळा माझ्या प्रेमाने, माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण केल्या जात आहे. बाळा तुला लांब केले तरी स्वामी आई तुला लांब करणार नाही. तू जर माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छितो तर हा संदेश मी तुझ्या कल्याणासाठी पाठवला आहे. या संदेशाला मनपूर्वक स्वीकार कर आणि यातील आशीर्वादाने मनपूर्वक स्वीकार कर आणि मग तुझ्या आयुष्यात होणारे चमत्कार अनुभव कर. तुम्ही स्वामी भक्त असाल तर स्वामीचे हे संदेश तुम्ही मनपूर्वक ऐकत असाल तर काही काळातच तुमच्यासोबत काही अद्भुत चमत्कार घडू लागेल ज्याची तुम्ही अपेक्षा करत आहात. देव तुम्हाला त्या ठिकाणी पोचवू शकतात ज्या ठिकाणी तुम्ही आजपर्यंत पोचले नाही. त्या प्रगतीसाठी अंतरात्म्यातून तुम्ही ते तळमळ दाखवता ते प्रयत्न करत आहात. ते सर्व काही देव तुम्हाला काही क्षणात देखील शक्य करून देतील. देवाचे आशीर्वाद अफाट आनंद ऊर्जा असलेले आहेत. जर तुम्ही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छिता तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देवाची अफाट आनंद ऊर्जा सतत तुम्हाला सहाय्य करायला येथे उपस्थित आहे. तुमच्या मनातील अनेक प्रश्न संपून जातील जर तुम्ही हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहिला तर तुमच्या दिशेने माझे आशीर्वाद येऊ लागतील. तुम्ही ते सर्व काही प्राप्त करा. जेव्हा तुम्हाला तुमच्या मनातून ती एखाद्या नात्याची जागा रिकामी दिसते त्या ठिकाणी तुम्ही माझे प्रेम भरू शकता. कारण मी तुमचा देव आहे, मी तुमचा परमात्मा आहे. तुम्ही माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकता. तुम्ही मला पिताप्रमाणे जे काही मागू इच्छिता ते मागणे सुरू ठेवा कारण मी तुमच्या इच्छा पूर्ण करेल. माझा आशीर्वाद तुमचे कल्याण करेल. देव म्हणतात, बाळा तुला मी माझ्यापासून लांब केलं नाही. जेव्हा तुझ्या जन्माआधी मी तुझ्या सोबत आहे आणि नंतरही मी सोबत राहील. मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. तुम्ही ज्या कार्याची वाट पाहत आहात, जे घडले पाहिजे ते तुम्हाला वाटत आहे तर माझे आशीर्वादात ते घडवले. ते तुमच्यासाठी योग्य दिशेने येत आहे आणि योग्य वेळेवर येणार आहे. विश्वास ठेवा, आशा सोडू नका कारण मी तुमच्या आशा पूर्ण करणारा देव आहे. स्वामी म्हणतात, देव म्हणतात, जो कोणी माझे अनुसरण करतो कधीही अंधारात चालणार नाही. त्याला ती योग्य दिशा दाखवण्यात येईल. ज्यावर चालताना त्याला ते सुख, आनंद आणि खूप काही असे प्राप्त होईल ज्यासाठी तो प्रयत्न करत आहे. जर तुम्ही कधी काळी काही गोष्टीसाठी प्रयत्न केले नाही तरी ते माझे आशीर्वाद आणि चमत्कार तुम्हाला देऊ शकतात. फक्त तुम्ही विश्वास ठेवा. देवाच्या अफाट ऊर्जेवर, अनंत ऊर्जेवर जर तुम्ही विश्वास ठेवला तर अशक्य शक्य होणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा मी तुझ्यासाठी जीवनाचा प्रकाश आणेन कारण तू माझ्यात संपूर्णपणे विश्वास दाखवला आहे. आजचा संदेश ते शेवटपर्यंत ऐकू शकतील जे माझे परमप्रिय भक्त आहे. त्याच्यावर माझी निरंतर कृपा दृष्टी आहे कारण ते माझी सेवा करतात आणि माझ्या निरंतर स्मरणात राहतात. कारण ते निरंतर माझे ध्यान करतात आणि त्या ध्यानात ते माझी मूर्ती देखील अनुभव करतात, माझे दर्शन देखील अनुभव करतात. तुमचाही तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर या संदेशाला आत्ताच लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना, जो कोणी खूप त्रासात आहेत, ज्यांना काही क्लेश आहे, त्याचे क्लेश दूर होणारे आशीर्वाद या संदेशाच्या माध्यमातून त्यांनाही प्राप्त होतील. तेव्हा शेअर करायला विसरू नका. स्वामीची निरंतर कृपा प्रभावित होत आहे. त्यांच्या प्रवाहात चालण्यासाठी, वाहण्यासाठी तुम्ही सज्ज आहात. जर तुम्ही सज्ज असाल तर देवाची कृपा मला हवी आहे असे टाईप करा. जो कोणी काही कारणांनी दुःखी आहे त्यांना क्लेश होत आहे पण काळजी करू नका. देवाचे हे संदेश तुमच्या कल्याणासाठी कार्य करत आहे. देवाची अफाट आनंद ऊर्जा तुम्हाला ते प्राप्त करून देईल जे तुम्ही इच्छित आहात. ते आशीर्वाद एकत्रित करून येऊन तुम्हाला प्राप्त होतील आणि तुमची ऊर्जा वाढेल. देवाची ऊर्जा तुम्ही प्राप्त केल्यामुळे तुम्हाला ते सर्व काही नकारात्मक जे तुमच्यात आहे ते निघून जाईल
आणि सर्व काही विचार आणि सर्व काही सकारात्मक होताना तुम्हाला अनुभव येईल. देव म्हणतात, बाळा निराश होऊ नका, कारण येणारा काळ तुझ्यासाठी शुभ आणि आनंदी आहे. जे आजपर्यंत घडले नाही, जे तुला अशक्य वाटत आहे, तेही आता इथून पुढे तुझ्यासाठी अशक्य होईल. स्वामी म्हणतात, बाळा रडणे थांबव, खूप काही आशा सोडू नकोस, कारण मी तुला ते देऊ इच्छितो ज्याची पूर्वी तू आशा सोडले होतेस. काहीतरी तुझ्या हातून निघून गेले आहे असे तुला वाटत आहे, पण त्यापेक्षाही खूप काही मोठे आणि चांगले मी तुझ्याकडे द्यायला आलो आहे. आजचा हा दैवी पवित्र ऊर्जेने भरलेला संदेश तुम्ही ज्या क्षणाला ऐकशील त्या क्षणापासून तुझ्यात ती ऊर्जा, ती सकारात्मक फक्त तू निर्माण करशील, कारण देव ते सर्व काही आशीर्वाद घेऊन तुझ्याकडे आले आहेत. ते आशीर्वाद मनपूर्वक स्वीकार कर. स्वामीचा हा दैवी ऊर्जेने भरलेला आनंदमय संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे, भक्तिमय संदेश ऐकल्या जात आहे, तिथली जागा पवित्र होईल, ऐकणारे मन पवित्र होईल आणि त्यांच्यात ती ऊर्जा निर्माण होईल जे स्वामी त्यांना आशीर्वादाच्या रूपात देऊ इच्छिता. तुमच्या मनातील ते क्लेश, दुःख आणि ताणतणाव कमी होऊ लागतील. या रात्रीतून तुम्हाला स्वामीचे दर्शन देखील होईल. ज्यांना ती इच्छा आहे की स्वामीचे दर्शन मला व्हावे, त्याची तीव्र इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करणारे आशीर्वाद त्यांना देऊन आणि त्यांना स्वामीचे दर्शन शक्य हो. स्वामीच्या प्रकाशात तुम्ही सतत तुमचे जीवन समृद्ध आणि आनंद करा. देवाच्या प्रकाशात तुम्ही तेही पाहू शकाल जे तुमच्यासाठी आहे. देवाचे आशीर्वाद सतत तुमच्या दिशेने प्रवाहित होत आहे. त्या प्रवाहात तुम्ही पुढे चालत राहा. तुमच्या मार्गात येणारे अडथळे स्वामी दूर करोत, त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. स्वामी माऊली आशीर्वाद ज्यांनी कुणी या रात्री प्राप्त करण्याची इच्छा दर्शवली आहे त्यांनी होय म्हणून टाईप करा. स्वामीचा देवी ऊर्जेने भरलेला हा संदेश तुम्ही ऐकलं आहे. तुम्ही भाग्यशाली स्वामीचे प्रिय बाळ आहे. तुमच्या सर्व काही इच्छा स्वामी देव पूर्ण करोत. तुमच्याकडे तो आनंद येवोत, त्या आनंदाच्या बातम्या येवोत. तुमचे मुलं बाळं सुखी, आनंदी आणि प्रगती करोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना, केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.